हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आणि मी नितीन पवार, दिग्दर्शक 10वी 8वी आणि पाऊस. अगदीच या नावाला वेगळ्या इंट्रोडक्शनची गरज नाहीच आहे, पण 10वी या आपल्या वेबसिरीजने नुकताच तुमचा निरोप घेतला आणि हा निर्णय सगळ्यांसाठीच फार कठीण होता, तुमच्यासाठी फार कठीण होता. कारण का जे आम्ही कमेंट्स वाचतोय किंवा जे मेसेजेस आमच्यापर्यंत येत आहेत त्यासाठी खरंच धन्यवाद. एखाद्या वेबसिरीजला इतकं प्रेम मिळणं ही खरंच लाखात एक गोष्ट असते आणि ती तुम्ही केलीत आणि तुमच्यामुळे 10वी फार सक्सेसफुल झाली. त्यासाठीच हा एक छोटासा अट्टहास आहे की तुमच्यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवतोय की असं आभार नाही मानता येणार आम्हाला मेसेज मधून जसं तुम्ही करता, पण हा छोटासा प्रयत्न की खरं तर आता तुम्हाला आमचे हसरे चेहरे दिसत आहेत, पण यामागे तो त्रासही जो तुम्हालाही होतोय. कुठलीही गोष्ट थांबते कुठल्याही कलाकारासाठी, तेव्हा तुमच्या इतकाच त्रास आम्हालाही होत असतो आतून. पण कुठेतरी थांबावं लागतं, कुठून तरी निघावं लागतं कुठेतरी पोहोचण्यासाठी, आणि म्हणून आम्ही थांबलोय. पण हा अर्धविराम आहे, पूर्णविराम नाही. यानंतरही आणखी वेगवेगळ्या गोष्टी येणार आहेत, त्याबद्दल मॅडम सांगतील. अगदी जसं सर म्हणाले की अर्धविराम आहे. आता 10वीच्या मुलांचं, ज्या मुलांवर तुम्ही इतकं प्रेम केलंय त्यांचं पुढे काय होणार, किंवा ते नक्की वेगळ्या वेबसिरीज मध्ये दिसणार का, किंवा त्यांच्यासोबत आम्ही वेगळा कोणता नवीन प्रोजेक्ट करणार आहे का, किंवा 10वी पुढे काय वेगळं रूप घेणार आहे हे कदाचित आम्ही तुम्हाला आत्ता नाही सांगू शकणार, पण तेही आमच्या डोक्यात आहे. 10वी प्रमाणेच आपल्या पाऊस आणि पाऊस 2 या वेबसिरीजला देखील तुम्ही तितकंच प्रेम दिलं. सायली, विशाल, सारिका, डॉक्टर ही फक्त त्यांचीच लव्ह स्टोरी नव्हती, या लव्ह स्टोरीचा भाग तुम्ही देखील होतात आणि त्याही वेबसिरीजला तुम्ही अक्षरशः डोक्यावर उचलून ठेवलं. पण मॅडम, पाऊस एक काहीतरी होऊ शकतं बरं का. म्हणजे आत्ता मला माहित नाही याचं काय करायचंय. तुम्ही काय म्हणता की नितीन सरांचं ब्रेकअप झालंय का, त्यांना आवडतं का लव्ह स्टोरी आपण ठेवायला, तर ती लव्ह स्टोरी पूर्ण कशी करता येईल किंवा त्यात काय करता येईल त्याचा विचार मी करतोय. लेखक दिग्दर्शक जेव्हा रेडी असतील तेव्हा आम्ही सुरू करणार आहोत. पण कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की तुम्हाला सायली विशाल यांची लव्ह स्टोरी पुढे बघायला आवडेल का, आणि नक्की तुम्हाला काय ट्विस्ट अपेक्षित आहे. खरंय. आणि 10वी बद्दल मला बोलायचं थोडंसं की अशी वेब सिरीज खूप काळानंतर एकदा घडते. मराठी प्रेक्षक हा अत्यंत सुजाण आहे आणि जे चांगलं आहे त्याला तो हिरून त्याला प्रेम देतो, आणि तेच प्रेम आम्हाला मिळालंय. कांबळे सर असतील, त्यानंतर रेश्मा असेल, आभ्या असेल, सगळी पात्र, दाद्या असेल, आई असेल, ह्या सगळ्या पात्रांना तुम्ही भरभरून प्रेम दिलंय. शाळा काय असते किंवा त्याच्या आठवणी लोकांनी, मला वाटतं मॅडम की 10-10, 15-15 ओळींचे लेख लिहिलेत, आणि इतका वेळ आजच्या काळात कुणीही काढणं, मला वाटतं हे आमचं भाग्य आहे की आम्हाला इतकं प्रेम मिळालं. अगदीच. पण आता 10वी संपले, म्हणजे फायनल एपिसोड आलाय तुमच्या भेटीला. अजून एक व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओमध्ये एक अनाउन्समेंट तुम्हाला बघायला मिळेल ती कदाचित आमच्या पुढच्या वेबसिरीजची असेल. पण तुर्तास 2026ची सुरुवात आम्ही एका वेबसिरीजने करतोय आणि त्या वेबसिरीजचं नाव आहे साकव. हा, म्हणजे 2025 आणि 26ला जोडणारा एक जो हा साकव आहे, तोही तुम्हाला नक्की आवडेल आणि त्याच्यावर तितकंच प्रेम कराल असा विश्वास आम्हाला आहे. अगदीच. आणि या इंडस्ट्रीमध्ये, युट्यूबमध्ये आम्ही खूप धाडसी प्रयत्न करतोय, खूप मोठा प्रयत्न करतोय, खूप वेगळा प्रयत्न करतोय. तुमचा पाठिंबा हा अपेक्षित आहे आणि तुम्ही नेहमीच द्याल. नितीन पवार, शौरीन दत्ता, मीडिया वन सोल्युशन्स आणि इट्स मज्जासाठी हा पाठिंबा नेहमी असाच असला आणि पाहिजे. आम्ही दोघं दिसतोय आता, पण आमच्या मागे असंख्य माणसं आहेत ज्यांच्यामुळे ह्या सगळ्या सिरीज तुमच्यापर्यंत इतक्या प्रखरतेने आणि आत्मीयतेने पोहोचतात. तुम्ही त्याच आत्मीयतेने बघता. मला वाटतं पुढेही आम्ही तुमचं प्रेम घेऊन आणखी प्रेमळ गोष्टी, अजून चांगल्या गोष्टी बनवायचा नक्की प्रयत्न करू. असंच प्रेम करत राहा आणि हा प्रेमाचा पाऊस 10वी 8वी आणि इट्स मज्जाच्या सगळ्याच वेबसिरीजवर तुम्ही पाडत आलेला आहात. साकवसाठीही तीच अपेक्षा आहे. थँक्यू सो मच आणि प्रेम दिल्याबद्दल आभार. आणि सॉरी 10वी बंद केल्याबद्दल.